आणि एकंदरीत या सगळ्या प्रोजेक्टमध्ये काय आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, तर आपली जी दिवसभराची मेहनत असते ना मित्रांनो, तर ती मेहनत कशी असते? सगळ्यात अगोदर सकाळी म्हणजे भांडी धुणे, खाद्य टाकणे, नंतर पाण्याचा पीएच चेक करणे. जनरली पाण्याचा पीएच काय राहायला पाहिजे? 5 किंवा 6 हा एवढा पीएच पाहिजे. निवाऱ्याची व्यवस्था करून देणे. जर तसा विचार केला ना मित्रांनो, मोजून दिवसभरातून 2 किंवा 3 तासच काम असतं मित्रांनो. दिवसभर तुम्हाला एंगेज राहायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही शेती करत असाल तर शेतीच्या जोडीला तुम्ही असा प्रोजेक्ट करू शकता आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कमी दिवसात खूप चांगलं असं उत्पन्न मिळवू शकता मित्रांनो. आणि पक्षी लहान असतो तेव्हा हिटिंग टेम्परेचर जास्त द्यावं लागतं मित्रांनो, कारण त्याला थंडी सहन होत नाही. आणि जेव्हा तो पक्षी मोठा होतो त्याला हिटिंग आणि टेम्परेचर कमी करावं लागतं, कारण पक्षाच्या अंगामध्ये खाद्य खाऊन गरमी जास्त वाढलेली असते. त्या कारणाने त्याला हिटिंग कमी करावं लागते, टेम्परेचर कमी करावं लागतं. मित्रांनो, फीड दिवसातून 2 वेळेस टाकत जा. याचं कारण असे, जोपर्यंत त्या फीडचा वास येतो ना मित्रांनो, तोपर्यंत ते जे पक्षी असतं ना ते फीड उचलतं, आणि ज्यावेळेस वास चालला जातो ना, तर ते फीड उचलत नाही. म्हणून तुम्ही दिवसात 2 शेड्यूल बनवा, जेणेकरून सगळं फीड उचलेल तुमचा पक्षी आणि त्याच्या पोटाला लागेल. मॉर्टॅलिटी रेशिओ कसा असतो? तर कंपनीचा एकंदरीत त्यांनी अंदाजा पकडलेला आहे 5.5% कंपनीचा मॉर्टॅलिटी रेशिओ असतो मित्रांनो. तर 5,000 पक्ष्यांमध्ये उत्पन्नाचा जर विचार केला तर आपण जवळजवळ 1.5 ते 2 लाख पर्यंत आपण अंदाजित उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो या संपूर्ण लॉटमधून. ते आपल्या नियोजनावर, आपल्या मॉर्टॅलिटी रेशिओवर किंवा या सगळ्या गोष्टींवर एकंदरीत अवलंबून असतं मित्रांनो.